यानंतर थेट जाऊयात मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा सध्या लोणावळ्यात पोहोचतोय। त्या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। तर आपण बघतोय मराठा मोर्चा हा सध्या लोणावळ्यात पोहोचला आहे। जरांगे पाटील यांच्या मोर्चाचा आज 5वा दिवस आहे। जाहीर सभा देखील होणार आहे। तर आपण बघतोय ठिकठिकाणी जरांगे पाटील यांच्या जल्लोषाची आता तयारी केली जाते। क्रेनच्या सहाय्याने त्यांचं ठिकठिकाणी जंगी असं स्वागत केलं जात आहे। आणि सध्या ही लोणावळ्यातली दृश्य आपण बघतोय लोकशाही मराठीच्या माध्यमातून। त्या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव हातामध्ये भगवे झेंडे घेऊन टोपी घालून भगव्या रंगाची टोपी घालून सभेत मोर्चात उपस्थित आहेत। तर जरांगे पाटील यांची सभा झाली होती। ठिकठिकाणी त्यांची सभा देखील होती आहे। तर जरांगे पाटील यांचा पायी मोर्चा सुरू झाला असून आज त्यांच्या पायी मोर्चाचा 5वा दिवस आहे। खराडीमधून लोणावळ्यात हा मोर्चा दाखल झाल्याचं आपण बघतोय। तर लोणावळ्यामध्ये यावेळेस मुक्काम केला जाणार आहे। तर जरांगे पाटील यांची सभा देखील होईल आणि त्यानंतरच मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा खरं तर पुण्यात दाखल झाला असून लोणावळ्यात अगदी थोड्याच वेळात तो मोर्चा दाखल होणार आहे। त्या ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत केलं जाईल। तर ठिकठिकाणी सभा देखील घेण्यात आली आहे। ठिकठिकाणी त्यांची जंग्याच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे। तर मोर्चाचा आजचा 5वा दिवस असून यावेळेस आपण बघतोय मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित आहेत। तर हातामध्ये भगवे झेंडे घेऊन डोक्यावरती भगवी टोपी घालून हे मराठा समाज बांधव मुंबईकडे रवाना होत आहेत। तर या ठिकाणचे आपण दृश्य बघतो लोकशाही मराठीच्या माध्यमातून। खरं तर पुण्यात हा मोर्चा दाखल झाला आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा हा देखील ठिकठिकाणी आपण मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत असल्याचं आपण बघतो। याच अश्वारूढ पुतळ्यासोबत जरांगे पाटील हे मुंबईकडे कूच करतायत। मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण बघतोय। तर तळेगाव दाभाडे या ठिकाणी देखील जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत केलं जाईल। तर उद्या संध्याकाळी मुंबईच्या वेशीवर अर्थातच नवी मुंबईत हा मोर्चा पोहोचणार असून आपण बघतो ही दृश्य सध्या मोर्चा हा पुण्यात पोहोचला आहे। तर खराडीमधून पुण्यात पोहोचला असून हा मोर्चा आता लोणावळ्यात देखील दाखल होईल अगदी थोड्याच वेळात। तर आता जरांगे पाटील मुंबईत येण्यासाठी अवघे 2 दिवस उरले असताना आजचा 5वा दिवस आहे आणि हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। प्रचंड मोठ्या संख्येने मराठा बांधव त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण बघतोय। या मोर्चामध्ये मराठा समाजातील सर्वच बांधव खरं तर हातात भगवे झेंडे डोक्यावरती भगवी टोपी घालून या ठिकाणी आल्याचं आपल्याला बघायला मिळतं। तर ठिकठिकाणी त्यांच्या जेवणाची सोय केली जाते। त्यांच्या नाश्त्याची देखील सोय केली जाते। अनेक मराठा समाज बांधवांकडून सभास्थळाची पाहणी केली जाते। ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी जय्यतची तयारी केली जाते। तर जरांगे पाटील यांचं लोणावळ्यामध्ये सभा होणार आहे। त्या सभेची देखील जय्यतची तयारी करण्यात आली आहे। तर आपण बघतोय जागोजागी खरं तर जरांगे पाटील यांचं जेसीबीच्या सहाय्यातून आणि क्रेनच्या सहाय्यानं जंगी असं स्वागत केलं जात आहे। आणि ही थेट दृश्य तुम्ही लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकताय। मोठ्या संख्येने विराट असा मराठ्यांचा मोर्चा सध्या पुण्यात पोहोचला आहे। तर त्या ठिकाणी देखील जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत केलं जात आहे। तर तळेगाव दाभाडे या ठिकाणी देखील मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जाईल। अवघे 2 दिवस उरले असताना उद्या नवी मुंबईमध्ये हा मोर्चा दाखल होईल। मुंबईच्या अगदीच वेशीवरती म्हणावं लागेल नवी मुंबईत हा मोर्चा दाखल होईल। त्यानंतर काय कोणत्या पद्धतीने सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी येतंय का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तर कालच जरांगे पाटील यांच्याशी शिष्टमंडळाची काही लोकांनी येऊन चर्चा केली होती। दरम्यान तरी देखील जरांगे पाटील आपल्या मागणीवरती ठाम असल्याचे बघायला मिळालेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। चंद्रशेखर आपण बघतोय मराठा समाजाचा मोर्चा हा सध्या पुण्यात पोहोचला आहे। सध्या काय आहे त्या ठिकाणचं वातावरण? वर्षा मोठ्या पद्धतीने या ठिकाणी पुणेकर नागरिक जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करताना दिसत आहेत। आजचा जो मुक्काम आज पहाटे ते जे आहे ते पुण्याजवळील खराडी या ठिकाणी मुक्कामासाठी पोहोचले होते आणि या मुक्कामानंतर आज सकाळपासून खराडी ते चंद्रनगर असा त्यांनी प्रवास केलेला आहे। खरं तर 6 किलोमीटरच्या प्रवासासाठी जरांगे पाटील यांना तब्बल 6 तास जे आहेत ते लागलेले आहेत। कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात जे मराठा आंदोलक आहेत ते या सगळ्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि या सगळ्या आंदोलनाची एकच मागणी आहे की मराठा आरक्षण मिळावं म्हणून हे सगळे आंदोलक आंतरवली सराटीपासून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। आणि आपण पाहिलं तर या सगळ्या मराठा आंदोलनाच्या रॅलीमध्ये जो उत्साह आहे तो मोठ्या प्रमाणात उत्साह आहे। तर पुणे शहरामध्ये आज दिवसभर हा पायी प्रवास करून मराठा आंदोलक जे आहेत ते आज रात्रीच्या सुमारास लोणावळा या ठिकाणी मुक्कामासाठी जाणार आहेत। आपण बघूयात की खरं तर मराठा आंदोलनामध्ये जी मागणी घेऊन आंदोलक चाललेले आहेत या सगळ्या
मागणीसाठी ज्या आंदोलकांना पाठिंबा म्हणून पुणेकर नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती मनोज जरांगे पाटील यांचं औक्षण करताना आपल्याला अगदीच. दिसत आहे। त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांना जो वाढता पाठिंबा आहे तो खरं तर शहरातून मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच चंद्रशेखर, आपण बघतोय मोठ्या संख्येने त्या ठिकाणी मराठा समाज बांधव उपस्थित आहे। ठिकठिकाणी त्यांच्या जेवणाची देखील सोय करण्यात आली आहे। आजच्या दुपारची जेवणाची सोय नेमकी कोणत्या ठिकाणी करण्यात आली आहे? खरं तर आज दुपारी पुण्यातील येरवडा भागामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या सामाजिक संस्थेच्या वतीनं ही सगळी सोय करण्यात आलेली आहे। शहरामध्ये त्यांना कोणत्याही पद्धतीची कमी पडू नये यासाठी सगळे जी नागरिक आहेत पुणेकर ती काळजी घेताना दिसत आहेत। पाणी, त्याचबरोबर नाश्ता, त्याचबरोबर आता दुपारचं जे जेवण आहे ते पुण्यातील येरवडा भागामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी पुणेकर नागरिक आहेत ते देणार आहेत। वर्षा, नक्कीच चंद्रशेखर, आपण खरं तर बघतोय मोठ्या संख्येने त्या ठिकाणी मराठा समाज बांधव उपस्थित आहेत। ठिकठिकाणी जरांगे पाटील यांचं जय्यत असं स्वागत देखील, जय्यत स्वागताची तयारी केली जाते। आपण बघतोय सभा देखील आहे। सभास्थळी सध्या कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? दिवसभरचा प्रवास झाल्यानंतर आज मुक्कामाच्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे। खरं तर गेल्या 2 दिवसापासून आपण पाहिले की मनोज जरांगे पाटील यांची जी सभा होती ती मुक्कामाच्या ठिकाणी होती। पहाटेच्या सुमाराच्या सगळ्या सभेचं आयोजन केलं जातं आणि या सगळ्या सभेसाठी मोठ्या प्रमाणात जे आंदोलक आहेत ते उपस्थित असतात आणि मनोज जरांगे पाटील यांची जी आजची सभा आहे ती पुण्यातील लोणावळा या ठिकाणी असणार आहे। चंद्रशेखर, आपण पाहतोय जरांगे पाटलांचा आता हा सगळा काफिला जो आहे तो आता लोणावळ्यात येऊन थांबलेला आहे। दुपारचा विसावा सुद्धा लोणावळ्यामध्ये असणार आहे। काल सुद्धा आपण जर पाहिलं तर जवळपास हजारोंच्या संख्येनं, लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव या सगळ्या जरांगे पाटील यांच्या या पदयात्रेत सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। आता नेमक्या संख्येत किती वाढ झालेली आहे, साधारणतः कितीची ही संख्या आता या क्षणी पाहायला मिळते? नक्कीच, खरं तर 10 ते 15 लाख जे आंदोलक आहेत ते सगळे या सगळ्या रॅलीमध्ये आपल्याला बघायला भेटत आहेत। अंतरवली सराटीपासून हे सगळे जे कार्यकर्ते ते सहभागी होताना दिसत आहेत। त्याचबरोबर नगर असो आणि आता पुण्यामधून जे आंदोलक सहभागी होतात ते पूर्णतः पश्चिम महाराष्ट्रातून हे सगळे आंदोलक सगळ्या रॅलीमध्ये सहभागी होतात। पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा जे आंदोलक आहेत ते सगळे या रॅलीमध्ये सहभागी होताना पुण्यातून दिसत आहेत आणि लाखो संख्येने जे आहेत ते आज रात्रीचा त्यांचा जो मुक्काम आहे तो लोणावळा या ठिकाणी असणार आहे आणि आताची जी रॅली आहे ती पुण्यातील खराडी येरवडा या ठिकाणी आहे आणि आता जो मुक्काम आहे त्या मुक्कामाच्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील जाणार आहेत आणि तिथून त्यांचा जो पुढचा प्रवास आहे तो एक्सप्रेस हायवे जो आहे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे त्या हवेच्या रस्त्यावरून मुंबईच्या दिशेने असणार आहे आणि सगळ्या आंदोलकांची चंद्रशेखर आपण पाहतोय आणि त्या दृष्टिकोनातून आता वाहतुकीत सुद्धा बदल करण्यात आलेले आहेत। अवजड वाहनांना सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये बंदी करण्यात आलेली आहे। धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्याने अपडेट घेत राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।